सध्या सुरू असलेली SIR म्हणजेच मतदार यादीचे पुनर्परीक्षण प्रक्रिया निपक्ष व त्रुटीमुक्त असावी अशी आग्रही मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कागल तहसीलदार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे। सध्या सुरू असलेल्या या प्रक्रियेत अनेक त्रुटी आहेत। त्या प्रामुख्याने अशा आहेत: मृत व्यक्तीची नावे कायम राहणे, पात्र मतदारांनीच नावे वगळावी जाणे, नव्याने पात्र झालेल्या युवक युवतीची नावे समाविष्ट न होणे, मतदाराचे पत्ते व इतर माहिती यात चुका असणे। या चुका अत्यंत गंभीर स्वरूपाच्या असून त्याकडे दुर्लक्ष झाल्यास लोकशाही प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास डळमळीत होईल। ही प्रक्रिया फक्त कागदोपत्री न राहता प्रत्येक गावात प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचून पूर्ण करण्यात आली पाहिजे। BLOने घरोघरी भेटी देऊन मतदारांच्या भेटी घेतल्या पाहिजेत, अचूक पडताळणी केली पाहिजे। कोणत्याही राजकीय दबावाखाली किंवा पक्षीय हितसंबंध लक्षात घेऊन कोणत्याही पात्र मतदाराचे नाव वगळले जाणार नाही व अपात्र मतदाराचे नाव समाविष्ट होणार नाही याची प्रशासनाने ठोस हमी दिली पाहिजे। मतदार यादीतील प्रत्येक त्रुटी ही मतदाराच्या घटनात्मक अधिकारावर गदा ठरणार आहे। त्यामुळे प्रशासनाने प्रत्येक अर्ज, दावा व हरकत याची वेळेत सुनावणी करून योग्य निर्णय घ्यावा। अंतिम यादी जाहीर करण्यापूर्वी सर्व त्रुटी दूर करून ती अचूक असल्याची खात्री करून घ्यावी। तहसीलदार यांना निवेदन सादर करणाऱ्या शिष्टमंडळात खालील प्रमुख कार्यकर्त्यांचा समावेश होता: डॉ. बाळासाहेब पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना, नितेश कोगनोळे, जिल्हा सरचिटणीस तानाजी चौगले, उपाध्यक्ष कागल तालुका साताप्पा काशीद, समाधान तांबडे, ज्ञानदेव पाटील, संतोष खोदरे इत्यादी कार्यकर्ते। लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट।